हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा करत असलेले विशेषतः कृषी विद्यापीठ मधून कृषी डिप्लोमा, बेस ऍग्री, एमएस ऍग्री, पीएचडी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी आज एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपली मनस्वी स्वागत करतोय. कृषी विद्यापीठ भरती जाहिरात काढण्यासंबंधी कुलसचिवांचे आदेश दिलेला एक लेटर या ठिकाणी आपण आज टेलिग्रामवरती पाहतात. परंतु कृषी विद्यापीठ भरती संदर्भात खरं वास्तव तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही तर मी तुम्हाला या ठिकाणी आज एक 4 ते 5 मिनिटांमध्ये सर्व उलगडा या ठिकाणी करून दाखवत आहे. काळजी करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिल्यांदा आपण जे काय आदेश या ठिकाणी दिले आहेत ते आपण पाहूया आणि त्यानंतर तुम्हाला पुढचं खरं वास्तव या ठिकाणी सांगतो. विषय आहे कृषी विद्यापीठ जनरल जाहिरात. काय जनरल जाहिरात 2026 त्वरित प्रसिद्ध करण्याबाबत हे जे लेटर आपल्याला दिलेलं आहे ते एक गाजर आहे. काय आहे? एक गाजर आहे असं मी म्हणेल. हे गाजर दाखवलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे प्रसिद्धी बाहेर आलं कसं काय हे पण मला काय माहित नाही, परंतु सगळीकडे टेलिग्रामवरती पाहतोय आपण. पण आपला दिनांक 5/2/2026 चा मेल जोडत आहे. ठीक आहे. उपरोक्त विषय संदर्भान्वये आपणाकडून कृषी विद्यापीठ जनरल जाहिरात 2026 त्वरित प्रसिद्ध करण्याबाबत ईमेल प्राप्त झाला. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की सद्यस्थितीमध्ये या विद्यापीठाचा आकृतीबंध अंतिम होण्याबाबतचे काम शासन स्तरावरती अंतिम टप्प्यात आलेले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आले. आधी इथपर्यंत सांगतो तुम्हाला. कृषी विद्यापीठ भरती संदर्भातचा आकृतीबंध तयार करण्याचं काम मागील 5 ते 6 महिन्यापासून चालू आहे. 6 महिने झालं कृषी विद्यापीठ भरतीचा आकृतीबंध तयारच होईना. कृषी विद्यापीठ भरती 4ही कृषी विद्यापीठाने काय केलं की आकृतीबंध तयार करण्याकरता 4-5 जणांची कमिटी नेमली. त्यानंतर 4ही कृषी विद्यापीठचा आकृतीबंध मंत्रालयात सादर झाला. मंत्रालयामधून त्या विभागानं 10 वेळा त्या आकृतीबंधामध्ये दुरुस्त्या सुचवल्या. ज्यावेळेस दुरुस्त्या सुचवल्या त्यावेळेस एखादी आज दुरुस्ती सुचवली तर ती दुरुस्ती करून घेऊन या. त्याकरता पुन्हा एकदा मंत्रालयातनं मेल येतो की या तारखेला तुम्ही या तुमची दुरुस्ती घेऊन. त्यांनी मेलच पाठवायचा नाही, लवकर बोलवायचंच नाही. या गोष्टीमध्ये या धावपळीत 6 महिने गेले. 6 महिन्यापेक्षा पण जास्त कालावधी गेलेला आहे. 6 महिनेच नाही, 6 महिन्यापेक्षा पण जास्त कालावधी गेलेला आहे. आता ह्या गोष्टी सगळ्या होत असताना विद्यापीठमध्ये प्रकल्पग्रस्त जाहिरात आलेली आहे. बघा, प्रकल्पग्रस्त ही एक मेगा भरती स्पेशल प्रकल्पग्रस्तांसाठी काढलेली आहे. तो त्यांचा हक्क आहे आणि त्याकरता त्यांची खूप दिवसापासूनची लढाई, त्यांचं फळ त्यांना त्या माध्यमातून आता या ठिकाणी भेटतंय. आणि ती प्रकल्पग्रस्ताची जाहिरात अजूनही कंप्लीट झालेली नाही. ती प्रोसेस होत असताना नवीन आकृतीबंध तयार करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्हाला यामध्ये स्पष्ट उत्तर दिसतंय की सध्या स्थितीमध्ये विद्यापीठचा आकृतीबंध अंतिम होण्याबाबतचे काम शासन स्तरावर अंतिम टप्प्यात आहे. आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो, अजून आकृतीबंध तयार झालेला आहे का? नाही. मग आकृतीबंध तयार झाल्याशिवाय नवीन जाहिरात कशी काढता येईल? तोपर्यंत पुढे काय दिलंय? आकृतीबंध अंतिम झाल्यानंतर या विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याबाबत पुढील योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कारवाई करण्यात येईल. उत्तर भेटलं तुम्हाला. जाहिरात कधी येणार आहे? कुठं अडकून ठेवलेलं आहे? हे उत्तर दिलेलं आहे. कुणाला दिलेलं आहे? कृषी विद्यापीठ भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यासंदर्भातचं हे जे उत्तर आहे ते उत्तर या ठिकाणी आपल्याला याच ठिकाणी दिसते. आकृतीबंध अंतिम झाल्यानंतर विद्यापीठातील रिक्त भरण्यासंदर्भात जाहिरात या ठिकाणी काढण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी तुम्ही किती दिवस घातलेत पहिला आकृतीबंध मंजूर करण्यासाठी? बरं ठीक आहे. प्रकल्पग्रस्त जाहिरात अजून प्रकल्पग्रस्त जाहिरात 30 ते 50% ऑर्डरी अजून मिळालेल्या नाहीत. त्या ऑर्डरी कधी देणार आहात? ज्यावेळेस त्या ऑर्डरी पूर्णपणे 100% होतील, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल, तेव्हाच पुढची जाहिरात प्रसिद्ध होईल. कारण ही जाहिरात प्रकल्पग्रस्ताची कंप्लीट केल्याशिवाय दुसरी जाहिरात काढता येणार नाही. हे अंतिम सत्य आहे कृषी विद्यापीठ जाहिराती संदर्भातची. ही सगळ्यात महत्वाचं मोठं हे सत्य आहे. कारण अगोदर ह्यांना न्याय मिळाला पाहिजे प्रकल्पग्रस्तांना,
त्यानंतर जनरल जाहिरातीकडे जावं लागेल. तसं ते ठरलेलं आहे, कारण खूप मोठी बैठका या ठिकाणी या जाहिरातीकरता पार पडलेले आहेत. चारही कृषी विद्यापीठांचा हा जो काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करण्याकरता ही स्पेशल जाहिरात काढण्यात आली आणि त्यानंतर जनरल जाहिरात काढणार आहेत असं या ठिकाणी ठरलेलं असताना आत्ताच्या घडीला आकृती बंद अजून फायनल झालेला नाही. आणि आकृती बंद कधी फायनल होईल? अंतिम टप्प्यात आहे. आकृती बंद फायनल होईल विद्यार्थी मित्रांनो पुढील 15 दिवसात. अजून 15 दिवस काम चालेल आकृती बंदासाठी. 15 दिवसात आकृती बंद फायनल होईल. बर, मी म्हणतोय म्हणून 15 दिवसात झालं तर देव पावला असं समजा. आकृती बंद फायनल झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे काय, मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मी पूर्ण चार्टच घेऊन आलोय कशा पद्धतीने किती टाइम लागेल त्याकरता. 15 दिवसात आकृती बंद फायनल होईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या राहिलेल्या ऑर्डरी सगळ्या फायनल कराव्या लागतील. त्यांचं पूर्णपणे समाधान झाल्याशिवाय दुसरी जाहिरात येणार नाही, हे अंतिम सत्य आहे. मग ही दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पग्रस्ताची जी काय सर्व स्टुडंट आहेत, जोपर्यंत यांचा न्याय मिळत नाही, 100% ही भरती पूर्णपणे कंप्लीट होत नाही, तोपर्यंत दुसरी जाहिरात काढता येणार नाही. मग ह्या गोष्टीला किती वेळ लागतोय ते विद्यापीठ ठरवेल, कारण हे सगळं विद्यापीठच्या हातात आहे प्रकल्पग्रस्त जाहिराती संदर्भात. आणि त्यानंतर नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल. त्यानंतर नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल. आता विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय की 15 दिवसामध्ये हा आकृतीबंध फायनल होईल, मग हा आकृतीबंध फायनल झाल्यानंतर किती जागा रिक्त आहेत, किती जागा भरलेल्या आहेत, याचं सगळं मोजमाप होईल. हे मोजमाप होईल, बिंदू नामोली होईल. बिंदू नामोलीनंतर ही बिंदू नामोली कक्षेकडे तपासून रिक्त जागा, त्यानंतर नवीन जाहिरातीसाठी हालचाली पूर्णपणे चालू होतील युद्ध पातळीवरती. आणि तिथून पुढे नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल. याकरता अजून 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागेल. किती? 1.5 ते 2 महिने. याकरता अजून 1.5 ते 2 महिने या ठिकाणी तुम्हाला जाहिरात, म्हणजे एकदम फास्ट प्रोसेस केली तर एवढा कालावधी लागेल. जर का ह्याच्यात अजून वेळ खाऊपणा जर केला, आता यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा तो आकृतीबंध मंजूर व्हायचा, त्याला वित्त विभागाची मान्यता मिळायची, नंतर ते फायनल व्हायचं आणि नंतर तो आकृतीबंध फायनल मंजूर झाला असं समजायचं. नुसता आकृतीबंध कागदावर असून उपयोग नाही. आणि यामध्ये पुढे जाऊन पण तुम्हाला एक टप्प्यात सांगतो, आता एक टेलिग्रामला एक पीडीएफ फिरते बघा, कृषी विद्यापीठ भरती मधल्या रिक्त जागांचा तपशील. आता विद्यार्थी मित्रांनो कृषी विद्यापीठ मधल्या रिक्त जागांचा जो तपशील या ठिकाणी तुम्हाला एकदम म्हणजे तुम्हाला फसवण्याचं काम या ठिकाणी टेलिग्राम मधून होतंय, या सोशल मीडिया मधून होतंय असं स्पष्ट म्हणायला काय हरकत नाही. कारण जे काय पीडीएफ फिरते ती पीडीएफ जुन्या आकृतीबंधामधलं जे काय तपशील आहे त्या तपशीलवरती पीडीएफ फिरते. अजून कुठला आकृतीबंध फायनल झालेला नाही, किती जागा रिक्त आहेत काय आहेत ह्या खूपच जुन्या आहेत. आता मी तर म्हणेल बघा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची जी जाहिरात आहे ती कधी निघाली होती? 2008, 9, 10 साली. त्याच्यानंतर जाहिरात नाही, प्रकल्पग्रस्ताची जाहिरात आली सगळ्या जागेंची. मग विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरची गोष्ट नवीन आकृतीबंध मंजुरीला गेला आणि तिथून पुढे आपल्याला खऱ्या रिक्त जागा किती भरणार आहेत, किती जागा कमी केलेत, किती जागा वाढवलेत, ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला समोर येतील. आणि त्यानंतर ज्या जागा तुम्हाला पाहायला मिळतील त्या जागा खऱ्या, आणि ते अजून कोणाकडे आलेले नाहीत, ते मी तुम्हाला पाहायला देतील. काय काळजी करू नका, त्याबद्दल अजिबात दुमत मनामध्ये ठेवू नका. पुढची प्रोसेस नवीन जाहिरात काढण्यासाठी सामान्य प्रशासनाकडे जाईल आकृतीबंध, त्यानंतर वित्त विभागाची मान्यता मिळेल आणि वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर जाहिरातीचा ड्राफ्ट तयार होईल आणि नंतर कृषी विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नवीन जनरलची कृषी विद्यापीठ भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. याकरता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला तरी असं वाटतं की 2 महिने लागतील. आता चालू आहे मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान जाहिरात यायला काहीच अडचण नाही जर ही प्रोसेस फास्ट केली तर. अगोदर ह्यांचं मिटवा, ह्यांना न्याय द्या, त्यानंतरच नवीन जाहिरात तुम्हाला प्रसिद्ध करता येईल. अन्यथा तुम्हाला नवीन जाहिरात तशी प्रसिद्ध करता येणार नाही.
प्रकल्पग्रस्तची जाहिरात आलती 1 जानेवारी 2024, 25 ला आलती, पूर्ण 25 गेला, 26 जानेवारी आला, अजून त्या प्रकल्पग्रस्त जाहिरातीचं कुठलंच अजून मिटलेलं नाही. त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे पूर्ण झाल्यानंतर 2 महिन्यांनी जाहिरात येईल जर फास्ट प्रोसेस केली तर. मग हे कधी पूर्ण करतायत त्याच्यावरती भर द्या आणि त्यानंतर नवीन जाहिरात येईल. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 1 महिन्याची मुदत, तिथून पुढे तुमच्या फॉर्मची छाननी होणार, त्याला 1-2 महिन्याचा कालावधी, तिथून पुढे यादी लावणार पात्र विद्यार्थी अपात्र विद्यार्थी. त्याच्यानंतर जर कुणी अजून आक्षेप घेतले तर त्यामध्ये परत अजून वेळ जाणार. तिथून पुढे फायनल यादी तयार झाल्यानंतर तुमच्या परीक्षेची डेट त्या ठिकाणी ते निविजन करणार, किती फॉर्म आलेत, कुठे परीक्षा घेऊ शकतो त्याची सगळी चाचपणी करून त्यामध्ये 1 महिना जाणार, म्हणजे 2 महिने इथं जाणार आणि नंतर पुढच्या महिन्यात तुमची हॉल तिकीट येऊन परीक्षा होणार. म्हणजे 4 ते 5 जाहिरात आल्यानंतर देखील तुम्हाला 3 ते 4-5 महिन्याचा कालावधी परीक्षेला जाऊ शकतो. आता ही परीक्षा कोण घेणार हा सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न आहे. विद्यापीठ भरती परीक्षा कोण घेणार? कोण घेणार? या संबंधी तुम्हाला सविस्तर मी व्हिडिओ घेऊन माहिती देईल. अजून कोणी सांगू शकत नाही परीक्षा कोण घेईल, याबाबत जरा थोडीशी आशंकता आहे. विद्यापीठ भरती परीक्षा कोण घेईल ती काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्हाला कळविल. दुसरी गोष्ट, आकृतीबंध हा मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ घेऊन सगळा सादर करेल. माझ्याकडे आला जरी मला प्रसिद्ध करायला जरी परमिशन नसली तरी तुम्हाला आकडेवारी मी तुम्हाला सांगेन आकृतीबंधाची. ज्यावेळेस GR निघेल फायनल आकृतीबंधाचा त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन सांगेल. त्याच्या अगोदर मला समजली आकडेवारी तुम्हाला मी कळवेल. आता तुम्हाला इतर सोशल मीडियावरती नाव कोणाचं घेत नाही, ज्या काही तुम्हाला अफवा या ठिकाणी सांगितल्या जातील त्या पूर्णपणे अफवा आहेत की एवढ्या जागा आहेत, इथं भरती निघाल, ते होईल, हे होईल. मी विद्यापीठ भरती संदर्भात माझ्या टेलिग्राम चॅनलवरती कृषी सेवा परीक्षा पहिल्यापासून सगळ्या गोष्टी खऱ्या सांगत आलोय की जाहिरात कधी येणार आहे, प्रकल्पग्रस्तची जाहिरात आल्यानंतर परीक्षा कधी होणार आहे हे देखील तुम्हाला सांगितलं होतं. नवीन जनरलची जाहिरात कधी येणार आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून पण तुम्ही जाऊन चेक करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे अभ्यास तुम्ही कराच, मी त्या मताचा नाहीये की तुम्ही करू नका. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला जाहिरात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. तिथून पुढच्या 2-3 महिन्यामध्ये परीक्षा देखील पाहायला मिळेल. पण जर परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे समजा गेली तर त्याला थोडा वेळ लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन अपडेट मी जर काय आलीच तर या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला कळवेनच किंवा कृषी सेवा परीक्षा या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला ही माहिती देईल. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.